श्रद्धांजली ही शहीदांना वाहतो श्रद्धांजली वाहतो श्रद्धांजली शहीदांना वागळे पावानी सोमनाथाना वागळे पावानी सोमनाथाना वाहतो श्रद्धांजली ही वाहतो श्रद्धांजली शहीदांना वाहतो श्रद्धांजली शहीदांना वाहतो श्रद्धांजली शहीदांना तर आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांचा त्याग होता, अरे दुश्मनाप्रती वेगळाच त्यांचा अंदाज होता, मानववादी विषमतेचा त्यांना राग होता, अरे म्हणूनच खरा तो भीमाचा ठाण्या वाघ होता. म्हणून वाहतो श्रद्धांजली शहीदांना वाहतो श्रद्धांजली शहीदांना तर काय घडले 10 डिसेंबर काळ्या दिवसात प्रसंग घडला परभणी शहरात. विटंबना केली संविधान प्रतीची, हिम्मत झाली हरामखोराची. हिम्मत कशी झाली हरामखोराची हिम्मत कशी झाली हरामखोराची जे सत्य घडलेलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. काय म्हणायचं आहे 10 डिसेंबर काळ्या दिवसात प्रसंग घडला परभणी शहरात. विटंबना केली संविधान प्रतीची, कशी हिम्मत हरामखोराची. कशी हिम्मत हरामखोराची कशी हिम्मत हरामखोराची आमचे बाबा बघा संविधान प्रेमी आज जरी स्वतःचं अस्तित्व आज कमजोर वाटत असेल त्यांना की माझं वय झालं, आज माझी अवस्था अशी आहे, पण संविधानाच्या प्रेमापोटी त्यांनी हे 10 रुपये नाही हो 10,000 सारखी त्यांनी मला थाप दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवू दे. आणि मग असे अचानक कसे हो घडले, भीमसैनिक ते घडले, पाहत कसा ते तारवले, तेथेच पायी त्याला तुडवले. असे अचानक कसे ते घडले, भीमसैनिक तेथे अडले, अरे पाहतात त्यांनी त्याला अडवले. तो हरामखोर पवार नावाचा व्यक्ती ज्याने संविधान प्रत तोडली, त्याला तेथेच पायी त्याला तुडवले. म्हणून राग अनावर झाला सर्वांना, राग अनावर झाला सर्वांना, वाहतो श्रद्धांजली ही शहीदांना. वाहतो श्रद्धांजली शहीदांना वाहतो श्रद्धांजली शहीदांना वाहतो श्रद्धांजली शहीदांना तर काय म्हणायचं आहे कळाला सोमनाथाला तर निघाला घराच्या तो बाहेर. कारण ज्यावेळेस हा प्रकार प्रतिमा फोडली, हा प्रकार सोमनाथाच्या लक्षात आले, निघाला तो घराच्या बाहेर. अरे म्हणून म्हणतो लढला प्राणपणाने लढाई, तूच सोमनाथा खरा भीमाचा सिपाही, संविधानासाठी प्राणाची आहुती दिली महाराटे. तुझा इतिहास आठवत राहील ठाई ठाई. कळाला सोमनाथाला प्रकार, निघाला घराच्या तो बाहेर, पाहता प्रकार अचूक झाला, घडलेला पाहुणे चित्रित केला, घडलेला प्रकार चित्रित केला घडलेला प्रकार चित्रित केला पाहिले पोलिसांनी हो
पोलिसांनी त्याला पकडला, अमानुषपणे अत्याचार केला आणि त्या कोठडीतच त्या भीम सैनिकाचा मृत्यू झाला. आणि आज त्या सोमनाथाच्या आई आहेत माऊली, त्यांना फार मोठं दुःख आहे. म्हणून म्हणायचं आहे, आईच्या मायेचा मोडला हात, आईच्या मायेचा मोडला हात, वातो श्रद्धांजली ही जरी वातो श्रद्धांजली शरीराला, वातो श्रद्धांजली शरीराला. वातो श्रद्धांजली ही वातो श्रद्धांजली शरीराला, वातो श्रद्धांजली शरीराला. कारण गीताचा सेवन करीत आहे, लक्ष असावं. आणि हे गीत हे सर्वांनी आम्ही मिळून लिहिलेलं आहे. तर काय म्हणायचं आहे, वारता कळता ही वाकोडे बाबाला, वारता कळता वाकोडे बाबाला, धावून गेले पोलीस साऱ्याला, बोलू लागले पोलीस वाल्याला, प्रकार कसा कोणा घडविला, प्रकार कसा कोणी घडविला, प्रकार कसा कोणी घडविला. जागला त्यांचा चला पंथ, म्हणाले त्या होयाचे पुत्र, तरी तब्येत त्यांची नाजूक, दश पाहून झाले भाव. जागला त्यांचा मधला पॅन्थर, उगाचा परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय विजयजी वाकोडे बाबा यांना बाबा म्हणूनच नव्हे, नरेंद्र गायकवाड यांच्यातर्फे सदर गीताला 50 रुपये भेट आली आहे. आणि ज्या वेळेस हा प्रकार घडला परभणीमध्ये, तर त्यावेळेस वाघोडे साहेबांची तब्येत फार नाजूक होती आणि त्यांनी कलेक्टर ऑफिस मध्ये भाषण दिलं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उंच आवाजामध्ये बोलू नका, तुमची तब्येत नाजूक आहे. पण तो भीमाचा वाघ होता. आदरणीय भीमाचे नाव आदरणीय सोमनाथ सूर्यवंशी, भारतीय संविधानाचे समर्थक आणि भीमाचा खरा शिपाई, त्या शिपायाची आज त्या माऊलीचं इथं आगमन झालेलं आहे. आज त्या फार दुःखी आहे आणि त्यांना अभिमान सुद्धा आहे की माझ्या मुलाला हा समाजामध्ये एका चमकत्या हिऱ्यासारखी जागा मिळालेली आहे. सोमनाथाला चमकत्या हिऱ्यासारखी जागा मिळाली आहे. त्यामुळे त्या माऊलीचा ओढ दाटून येतो आणि अभिमान ह्या गोष्टीचा आहे की त्या माय माऊलीने ज्या राज्य सरकारने 10 लाखाची 10 लाख रुपयाच्या आम्ही दिलो की बाबा तुमचा मुलगा अशा प्रकारे हे झालेलं आहे, तर तुम्हाला 10 लाखाची मदत, शासकीय मदत म्हणून. आणि त्या माऊलीने विजयाताई सोमनाथ सूर्यवंशी, विजयाताई सूर्यवंशी सोमनाथाच्या आईने ते 10 लाखाला असे लाथाळले. आज त्या माऊलीचं दर्शन होतं, फार अभिमान आहे. म्हणून म्हणायचं हे, जागला त्यांचा चला प्यांथर, म्हणाले त्या होयाचे उत्तर, जरी तब्येत त्यांची नाजूक, तशा पाहून झाले भावूक, पाहून झाले नाजूक,
हिमतीने ज्या हरामखोर पोलिसवाल्यांनी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्ज मध्ये शहीद झालेले भारतीय संविधान घटनेच्या प्रतीची रक्षण करणारे शहीद सोमनाथ सूर्यवंशी